इथे देव लोकांचं कसं ऐकतो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आत्ता आलेला पाऊस। रत्नागिरीच्या कालभैरव मंदिरात जंबुकेश्वर पाण्यात बुडवलेला होता। कारण काय होतं? पाऊस पडत नाही। अपेक्षित पाऊस होता 6 ते 7 जूनला, तरीही पाऊस पडलेला नाही। आणि मग ही पाटी कालभैरव मंदिरात लावण्यात आली। अपेक्षित होतं की पाऊस रात्रीपर्यंत येईल, पण कालभैरव मंदिरातला जंबुकेश्वर लोकांचं कसं ऐकतो बघा। जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। कोकणात निसर्गाचं, माणसाचं आणि देवाचं कसं अतूट नातं आहे त्याचं हे उत्तम उदाहरण। सकाळी जंबुकेश्वरला पाण्यात कोंडलं गेलं, वृष्टीसाठी कोंडलं गेलं, आणि आता हा आलेला पाऊस त्याला वेठीस धरलं की लोकांना उत्तर तो देतोच। आणि कोकणातल्या रूढी परंपरा किती ताज्या तवानं आहेत, किती स्ट्रॉंग आहेत, आणि इथे देव लोकांचं कसं ऐकतो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आत्ता आलेला पाऊस। पण ही गोष्ट फक्त इथे घडली का? नाही, चिपळूणमध्ये पण गांधारेश्वर देवळात असाच देव पाण्यात बुडवलेला होता, फक्त वृष्टी व्हावी, फक्त पाऊस पडावा म्हणून। कोकणात अशा अनेक प्रथा आहेत, रूढी परंपरा आहेत की त्याची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत, पण त्याचे रिझल्ट अगदी ताबडतोब दिसतात। त्यातलंच हे मूर्तिमंत उदाहरण।